मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. रमा जी आहे तिनं आता अक्षयला सांगितलेलं असतं की एवढ्या वर्षांची जी काही पोकळी आहे, मला माझ्या मुलीबद्दल जे काही वाटतं त्यामुळेच मला या घरात फक्त 5 दिवस राहू दे. म्हणजे मी जास्त दिवस नाही, फक्त 5 दिवस सांगते. 5 दिवस फक्त इनफ आहेत. मला तुमच्यापैकी कोणत्याच माणसाला तुमच्यापासून तोडायचं नाही आहे. मला फक्त माझ्या मुलीसोबत 5 दिवस आता साजरे करायचे आहेत. तिच्या जवळ राहायचे, तिला मिठीत घेऊन रडायचे, हसायचे, सगळं काही करायचे. पण यासाठी फक्त मला 5 दिवस हवेत, तेसुद्धा ह्या गणपतीचे. नंतर मी नाही काही बोलणार आणि त्याचसोबत मी तुमच्यामध्येही पडणार नाही असं देखील आता अक्षयला रमानं सांगितलेलं असतं. आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा रमा अक्षयला सांगत असते ना, तेव्हा खरं तर रमाला खूपच जास्त रडू येत असतं. कारण इतकी वर्षांची तिची जी काही उणीव असते ती तिला भरून काढायची असते. आणि त्याचसाठी तर तिनं अक्षयकडे आता गयावया करत असते की मला 5 दिवस तरी तिच्यासोबत राहू द्या. त्यानंतर आता रमा बाहेर आलेली असते. रमा जेव्हा बाहेर येते तेव्हा मात्र आता त्याच गोष्टीचा विचार करत असते. म्हणजे ती अक्षयसमोर तर आरोहीबरोबर राहायचं आहे असं बोलत होती. पण दुसरीकडे आता जेव्हा रमा ह्या सगळ्याचा विचार करत असते तेव्हा आता तिच्या डोळ्यासमोर एक पहिली रमा म्हणजेच 2 वेण्या घातलेली रमा येऊन उभी राहते. आणि त्यामुळेच आता तिला कळत नसतं की काय बोलावं आणि काय नाही ते. तर दुसरी रमा जी आहे म्हणजे 2 वेण्या घातलेली, ती आता रमाला म्हणत असते की तू फक्त निमित्त शोधतेस का या घरात पुन्हा यायचं? म्हणजेच तुला माहिती आहे की तुझं आणि अक्षयचं एकमेकांवर किती प्रेम होतं. या सगळ्यासाठी जर या घरात पुन्हा यायचं बघत असशील ना तर ते टाळ असं देखील आता इथे असणारी रमा मात्र विचार करत असते. पण आता रमानं ठरवून ठेवलेलं असतं की तिनं फक्त तिच्या मुलीसाठीच ती परत आलेली आहे. कारण तिच्यासाठी तिच्या मुलीपेक्षा जास्त इम्पॉर्टंट असं काहीसुद्धा नाही आहे. आणि तेच इम्पॉर्टंट ठेवून तिनं आरोहीवर फक्त आणि फक्त प्रेमाचा वर्षाव करायचा आणि तिच्याबरोबर चांगलं वागायचं, यासाठी तर ती इथे आलेली आहे राहायला. असं देखील ती समोर आलेल्या 2 वेण्या घातलेल्या रमाकडे बघून बोलत असते. कारण तिला ना रमाबद्दल खूप काही वाटत असतं, पण ती शब्दात व्यक्त होत नसते. त्यामुळेच आता प्रत्येक गोष्टी ज्या आहेत त्या वेगळ्या पद्धतीने का होईना घडत असतात. तर दुसरीकडे मात्र आता रमा म्हणते की या 5 दिवसात फक्त मला माझ्या मुलीला आपलंसं करायचं आहे, बाकी मला या सगळ्या गोष्टींची काहीच गरज नाही असं देखील रमा आता बोलू लागते. कारण रमाला जर लाईफ पार्टनर चूज करायचा झाला तर रमाकडे साई हा सुद्धा ऑप्शन आहे. परंतु रमा आता अशा दगडावर पाय ठेवून उभी आहे ना की धड तिला तिकडेही उडी मारता येत नाहीये आणि धड तिला इकडेही काही करता येते. या द्विधा मनस्थितीत आता अक्षरशः ती अडकलेली असते. आणि या सगळ्या काही गोष्टी ज्या आहेत त्या मात्र आता 2 वेण्या घातलेल्या रमाला कळत असतात. म्हणूनच ती समजवायचा प्रयत्न करायला आलेली असते. पण इकडे मात्र आता रमाला ऐकायचंच नसतं ना. तर दुसरीकडे मात्र आता अर्थाला आणि त्याचसोबत आरोहीला हे जाणून घ्यायचं असतं की बाप्पासमोर हा तेवत असलेला दिवा कंटिन्यू चालतच का ठेवायचा आहे. त्यामध्ये आपल्याला 5 दिवस फक्त तेल का घालत राहायचं आहे असा देखील प्रश्न आता पडलेला असतो. आणि त्याचमुळे आता त्या प्रश्नांची उत्तरं कशी सापडायची याच्याकडे लक्ष आता लागून राहिलेलं असतं. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं बाप्पाकडे बघत आता आरोही उभी असते आणि आरोहीचा प्रश्न असतो की बाप्पाकडे इतका वेळ दिवा का चालू राहतो. त्यावर रमा तिथे येते आणि रमा त्या दोघी मुलींना समजावते आणि म्हणत असते की अगं हे ना फक्त महाभूतांचं एक सत्य आहे. म्हणजेच महाभूतांबद्दलची जी काही गोष्ट आहे ती सांगू लागते. अग्नी त्यासोबत या सगळ्या गोष्टींबद्दल जेव्हा रमा आरोहीला सांगू लागते तेव्हा मात्र अर्था आरोहीला म्हणते की बघ ना, तुझी आई किती हुशार आहे, इंटेलिजंट आहे. आपल्याला तर या सगळ्या गोष्टी माहीतही नव्हत्या, पण तुझ्या आईने एकदम परफेक्टमध्ये त्या गोष्टी आपल्याला सांगितल्यात असं देखील आता आरोहीला अर्था सांगत असते. आणि आता आरोहीला सुद्धा कळत असतं की खरंच आपली आई किती हुशार आहे. आपण उगाचच तिच्याबद्दल बरेच गैरसमज करून घेत होतो. दुसरीकडे मात्र आता राणीने येताना बर्गर आणलेले असतात आणि जेव्हा ती बर्गर आणते तेव्हा आरोही आणि अर्था लगेचच पळत बर्गर खायला म्हणून जातात. कारण त्यांचं मधून असं खाणं पिणं व्हायचंच राहायचं. तर दुसरीकडे मात्र हे सगळं काही खायला आणलेलं असतं. ही गोष्टच मुळात ना रमाला पटलेली नसते. रमा जी आहे ती मध्ये पडत बोलत असते की हे सगळं काही करायची गरजच नव्हती घराने. फक्त थोडंसं काहीतरी साधं जरी जेवण बनवलं असतंच ना तरीही चाललं असतं. कारण घरातलं जेवण हे
हे पौष्टिक आहे. बाहेरचं जेवण हे आपल्या आरोग्यासाठी अनहेल्दी नसतं आणि तुम्ही त्याच गोष्टी त्यांना खायला देताय. खरं तर ना मुलांना साधं जेवण म्हणजेच घरातलं खायला द्यायला हवं. आणि सोबतच तुला मी सांगते, या ज्या काही गोष्टी आहेत ना, या सगळ्या काही चुकीच्या आहेत. म्हणजेच कधीही काही खाणं ते आपल्या शरीरासाठी खूप जास्त घातक आहे. आणि खास करून तर लहान मुलांसाठी हे सगळं काही बनवलेलंच नाही आहे, असं देखील रमा आता बोलत असते. त्यावर मालविका म्हणते की मुलं जर आवडीने खात असतील ना, तर मुलांना यामध्ये अडवायचं नसतं. जे काही हवंय ना ते करायची एकतरी संधी द्यायला हवी, मालविका तिला सांगत असते. रमा म्हणत असते की या काही संध्या आहेत का? मुळात आहे ना हे सगळं अनहेल्दी जेवण आहे. आणि मुळात मुलांना साधं जेवण किंवा दूध वगैरे दिलं ना तरी रात्रीच्या वेळेला मुलांचं पोट भरतं. पण हे तुझ्यासारख्या मुलीला कुठे करणार? फक्त फोन करायचा आणि सगळं काही ऑर्डर करायचं. दुसरीकडे अक्षय आता इरावतीच्या बेडरूममध्ये बसलेला असतो. इरावतीला रमानं जे काही सांगितलेलं असतं ते अक्षय आता सांगत असतो. या अक्षयचं तर या इरावती समोर एकही पान हलत नसतं आणि सगळ्या काही गोष्टी तो जाऊन त्या इरावतीला सांगत असतो. पण त्याला हे माहिती नाही आहे की या सगळ्या गोष्टींमुळे इरावतीनं आपलं घर, आपली बायको हे सगळं काही आपल्यापासून हिरावून नेलं. ही गोष्ट अजूनही अक्षयला कळत नसते. अक्षय अजूनही डोळे झाकून विश्वास ठेवत असतो. पण दुसरीकडे मात्र आता रमा जाब विचारण्यासाठी अक्षयच्या रूममध्ये गेलेली असते आणि अक्षयला म्हणत असते की तुम्ही मुलांसाठी जो काही बर्गर, पिझ्झा हे काही ऑर्डर करताय ना हे चुकीचं आहे. मुलांना हेल्दी खायला द्यायला हवं. आणि आता हे जे काही पदार्थ तुम्ही त्यांना खायला देतायत ते त्यांच्या आरोग्यास खूप जास्त हानिकारक आहेत. आणि मला असं वाटतं ना की माझ्या मुलीने व्यवस्थित राहावं आणि तुम्ही या सगळ्या गोष्टी तिला खाऊ दिल्यात तर ती लवकर आजारी पडेल, असं देखील आता अक्षयला रमा सांगू लागते. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी अक्षयला रमा बोलते तेव्हा अक्षय म्हणतो की ह्या घरामध्ये आधीपासूनच या सगळ्या गोष्टी सुरू आहे, तू आलीस म्हणून नाही. खरं तर ना या सगळ्या गोष्टी आधीपासूनच नक्की केलेल्या असतात, त्यामध्ये उगाच आम्हीही व्यत्यय आणत नाही, असं देखील आता अक्षय जो आहे तो बोलत असतो. मुळात ना अक्षयला आता या सगळ्यावर काहीच बोलायचं नसतं. अक्षय शांत असतो. पण रमाला वाईट वाटत असतं, कारण का बिचारा रमाने अक्षयला समजवायचा बराच प्रयत्न केलेला असतो. पण अक्षयला या सगळ्या गोष्टी ऐकूनच घ्यायच्या नसतात, तर त्यावर आपण तरी काय बोलणार. अक्षय म्हणतो की मला नाही वाटत मुलांचं काही चुकतंय. मुलांना जर खायचं असेल ना तर त्यांना बर्गरही खाऊ दे, असंच काहीचं अक्षयचं जे आहे ते म्हणणं असतं. आणि जेव्हा अक्षयचं या सगळ्या गोष्टींमध्ये आता तो बोलत असतो ना तेव्हा मात्र आता जी इरावती आहे ती आता रमाला म्हणते की बघितलंस का, तुला काय वाटलं तू घरात आली म्हणून अक्षय तुझं सगळं ऐकेल का? तर हा तुझा गैरसमज आहे, कारण अक्षय जो आहे तो मी सांगेन ना तसाच वागणार आहे, हे देखील आता इरावती रमाला बोलू लागते. रमा बिचारी शांत राहते. रमाकडे कोणताही ऑप्शन नसतो. रमा फक्त इरावतीला चॅलेंज देत असते, कारण रमा आणि इरावतीमध्ये बरेच चॅलेंजेस लागलेले असतात. खरं तर रमाने या घरात राहू नये हीच इरावतीची इच्छा असते. त्यामुळे सुद्धा तिनं आता चॅलेंज लावलेलं असतं की लवकरात लवकर या मुलीला या घराबाहेर मी काढून देईन. आणि त्यामुळेच आता इरावती जी आहे ती सुद्धा खूपच जास्त आता खुश असते. दुसरीकडे राणीने सगळ्यांनाच आता खायला दिलेलं असतं. सगळ्यांनाच ती म्हणत असते की चला या बर्गर खाऊन घ्या, आणि तिनं आता सगळ्यांना बर्गर दिलेला असतो. त्याच वेळेला आता मालविका सुद्धा तिथे असते. अक्षय आता म्हणतो की आता सगळ्यांसाठी बर्गरच आहे का, चल मग आपण खाऊया. पण मला काय म्हणायचं आहे, आपल्या घरात त्या ज्या कोणत्या मॅडम आल्यात ना नवीन, त्यांच्यासुद्धा खाण्याची काहीतरी व्यवस्था करा. त्यावर राणी म्हणते की हो त्यांनाही खायला आहेच की. असं बोलल्यानंतर आता अक्षय जो आहे तो खुर्चीवर बसतो. राणी त्याला वाढून देत असते. म्हणजे सगळ्यांसाठीच आज फक्त बर्गर ऑर्डर केलेले असतात आणि रात्रीच्या वेळेला त्यांना जेवण म्हणून तेच खायचं असतं. पण हे आपल्या शरीरासाठी खूप जास्त हानिकारक आहे हे मात्र अजूनही अक्षयला कळत नसतं. अक्षय हा आता बघत असतो. तर त्याच वेळेला आता राणी रमाला विचारते की ताई तुम्हाला देऊ का? तर त्यावर रमा म्हणते की नाही, मला फक्त 1 ग्लास दूध दे. 1 ग्लास दूध माझ्यासाठी इनफ आहे, बस मला बाकी काही नको. इथं मात्र आता
आरोही समोर बसलेली असते आणि तिचं अक्षय आणि रमाकडे लक्ष असतं. खरं तर अक्षय जो आहे तो रमाला बघत असतो, तर रमा ही अक्षयकडे बघत असते. तर दुसरीकडे आता फक्त आणि फक्त मला दूध आणून द्या असं रमानं सांगितलेलं असतं आणि मी अशा वेळेला कोणतंही काही खात नाही, कारण हे शरीरासाठी चांगलं नाही असं देखील रमानं आता म्हटलेलं असतं. पण दुसरीकडे मात्र अक्षय जो आहे तो सुद्धा बर्गर खात असतो आणि जेव्हा अक्षय बर्गर खातो ना, तेव्हा अक्षयच्या हातात ना तो बर्गर खेचून घ्यायचं काम जे आहे ते खरं तर आता आरोही करते. आरोही आता तो बर्गर खेचून घेते, ज्यामध्ये अक्षयने फक्त एकच बाईट घेतलेला असतो आणि त्यावेळेला आता आरोहीने मुद्दामून अक्षयचा तो बर्गर आहे ना तो द्यायचा प्रयत्न हा केलेला होता. म्हणजेच तिनं आता सांगितलेलं होतं की हा बर्गर जो आहे तो तुम्ही आईला खायला द्या आणि आईला खायला दिला जातो. पण रमा म्हणते की नाही, मी फक्त दूधच घेईन, मला नको आहे. पण मालविकाला अक्षयच्या उष्टाचं खायचं असतं, म्हणून मालविका लगेच रमाच्या पुढ्यातला तो बर्गर उचलते आणि खायला सुरुवात करते. पण आरोही तितकीच हुशार. आरोहीने सांगितलेलं असतं की तो माझ्या बाबाचा उष्ट्याचा आहे, तो तू त्याला परत दे, तू काही खाऊ नकोस असं देखील आता आरोही मालविकाला सांगते. त्याबरोबर गुपचूपपणे अक्षयही म्हणतो की हे माझ्या उष्ट्याचं आहे ना, तर मी संपवतो, तुला हवं तर तुझा बर्गर घे असं देखील अक्षयनं राणेला सांगितलेलं असतं. तर दुसरीकडे मात्र आता रमाला जिंकण्याचं फिलिंग येत असतं, कारण इकडे मात्र जे काही सुरू असतं ना ते एकदम परफेक्टनेसने सुरू असतं. म्हणजेच इरावतीनं रमासोबत जे काही चॅलेंजेस लावलेले असतात त्यात रमा खऱ्या अर्थाने उतरत असते. आता रमा जी आहे ती फक्त एक ग्लास दूध पिते आणि तिला त्या एक ग्लास दुधानेच बरं वाटत असतं. तर दुसरीकडे आरोही म्हणते की आई, फक्त तू दूध पिणार आहेस का, तुला बर्गर नको का? त्यावर आरोहीला आता रमा सांगते की नाही बाळा, मला फक्त दूध असलं तरी इनफ आहे आणि मी तर सुद्धा तुला तेच सांगेन की तू सुद्धा फक्त रात्रीचं दूधच पित जा, म्हणजे कसं तुलाही बरं वाटेल असं बोलून ती आता समजावू लागते. त्याच वेळेला आता इरावती म्हणत असते की बाळा, तुला मी बर्गर दिला आहे ना, तो खा, बाकी गोष्टींकडे लक्ष देऊ नकोस. त्याच वेळेला मात्र आता रमाचं बघून आरोहीला सुद्धा दूध हवं असतं आणि ती आता सरळ सांगते की मला सुद्धा दूध हवं आहे, लवकरात लवकर मलाही दूध आणून द्या. तर आरोहीने दूध मागून आता हट्टच केलेला असतो. आरोहीनं आता सांगितलेलं असतं की माझ्यासाठी प्लीज दूध घेऊन या आणि ही दूध घेऊन येते. राणी जेव्हा आरोहीला दूध आणून देते ना, तेव्हा मात्र आता आरोही जी आहे ती एकटक पाहत असते. आरोहीला सुद्धा आता सांगितलं जातं की जसं तुझ्या आईनं दूध संपवलं तसंच तू सुद्धा पटकन दूध पी आणि संपव. हे सगळं मुद्दामून अक्षयच्या समोरच आरोहीला सांगितलेलं असतं. तर जेव्हा आता दूध आणलं जातं तेव्हा आरोही पटकन ते दूध प्यायचा प्रयत्न करत असते, जसं की आता सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं. पण त्याच वेळेला आता आरोहीला ठसका लागतो, तर रमा आणि अक्षय तिला सावरत असतात. दुसरीकडे मात्र आता जी आरोही असते ना तिला ठसका लागतो, त्यावर अक्षय तिला म्हणतो की बाळा हळू ना, तुला एवढं घाईत कोणी खायला सांगितलं होतं? तर इकडे मात्र आता इरावती लगेचच सांगू लागते की तिच्या आईप्रमाणे तेच खायला जात होते, त्यामुळेच तिला हे सगळं झालं. पण लगेच रमा जी आहे ती बघतच असते. तर आरोही जी आहे ती म्हणते की अगं इरावती, तूच मला म्हणालीस ना की पटकन सगळं काही संपव, म्हणूनच तर मी सगळ्या काही गोष्टी पटापट संपवत होते. उगाचे ना आईला यामध्ये खेचू नकोस असं देखील आता सांगितलं जातं. या सगळ्या गोष्टी जेव्हा आता सांगितल्या जातात ना, तेव्हा मात्र आता रमा जी आहे ती रागातच बघत असते, कारण रमाचं जे काही असतं ते मात्र आरोही असते आणि आरोहीने ज्या पद्धतीनं आता इरावतीला उत्तर दिलेलं असतं ना, त्यामुळे रमाला एकदमच जिंकण्याचं फील येत असतं. तर अक्षयही उठून आता आरोहीकडे जातो आणि आरोहीला सावरत असतो. आरोहीला म्हणत असतो की बाळा, इतकीही काही घाई आहे? त्याच वेळेला आता आज माझ्याकडे आरोही झोपेल, मी तिला गोष्टी सांगेन असं काहीसं त्यांचं आता सुरू असतं. आणि ज्या वेळेला आता या सगळ्या काही गोष्टी त्यांच्या सुरू असतात त्यावेळेला मात्र आता इरावती ही जी आहे तिनं मुद्दामूनच हा बाण मारलेला असतो आणि त्याच वेळेला आता हो, माझी आजी म्हणजे इरावती आजी ना खूप सुंदर अशा गोष्टी सांगते, मी ना आज इरावती आजीकडे झोपते. खरं तर ना रमाचं असं म्हणणं असतं की आरोहीनं रमासोबत झोपावं, म्हणजे एकतर रमा इतक्या दिवसांनंतर तिला भेटलेली आहे, पण तरीसुद्धा इरावतीनं तिचे मुद्दामून वेडेवाकडे डाव टाकत असते, जेणेकरून रमास मोठ्या धर्मसंकटात अडकत असते. तर इकडे मात्र अक्षयचं लक्ष असतं
अक्षय विचार करत असतो की ही बाई खरंच ना, म्हणजे आपल्या मुलीला आपल्याकडे खेचण्यासाठी बरेच प्रयत्न करते, पण आत्यासुद्धा ते प्रयत्न फिरकावून लावते. कारण ह्या इरावतीला माहिती आहे, एकदा जर रमा या घरात राहायला आली तर ती कायमची राहायला येऊ शकते आणि त्याच गोष्टी इरावतीला नको होत्या. अक्षय मात्र आता एकटक या सगळ्या गोष्टी निरखून पाहत असतो. त्याला खरं तर कळत नसतं की हे सगळं काय सुरू आहे. पण दुसरीकडे मात्र रमा ही खूप जास्त चिडलेली असते आणि रमा म्हणत असते की काही झालं ना तरीसुद्धा मी आता शांत न राहता लवकरात लवकर सगळ्या काही गोष्टींचा न्यायनिवाडा करणार आहे. खरं तर ना, रमा ही खूप मोठ्या द्विधा मनस्थितीत अडकलेली असते. तर दुसरीकडे आता इरावती ही आरोहीला म्हणते की चल, आपल्याला निघायला हवं, मला ना तुला गोष्ट सांगायची आहे आणि मग त्यानंतर तू झोपशील. तोपर्यंत खूप जास्त वेळ जाईल, आपण जास्त वेळ थांबूया नको इथे, चल आपल्याला निघायला हवं, असं देखील आता इरावती आरोहीला म्हणते आणि तिला उचलून घेऊन तिकडनं जागू लागते. तर इकडे मात्र आता रमा एकटीच उभी असते. तर रमा मात्र विचार करते की आता देवबाप्पाच काय ते मला सांगेल, म्हणजेच मी ज्या गोष्टी ठरवत आहे त्या गोष्टी एकदम परफेक्ट घडत आहेत की नाही हे काही मला माहीत नाही, पण यावर देवबाप्पा हा सोल्युशन आहे. म्हणजेच देवबाप्पा नक्कीच मला या सगळ्या प्रसंगातून बाहेर काढेल. कारण ऑलरेडी रमा आता आरोहीसाठी इथं आलेली होती, ते सुद्धा साईला सोडून, आणि साईला सोडून आरोही इथे आल्यामुळे तिला आता खूप जास्त डिस्टर्ब वाटत असतं. ती विचार करत असते की आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ना बाप्पाच सोडवेल. कारण मी आरोहीकडे बघून या घरी आले राहिला, पण तिथं साईसुद्धा जो इतके वर्ष माझ्यासाठी लग्न करायचा थांबला, माझ्यावर नितांत प्रेम करत होता, पण आज या प्रश्नांची सगळी उत्तरं मला सापडतील. म्हणजेच आज रात्री मला पाहायचं आहे की ह्यांना माझ्याबद्दल काही वाटतं का. म्हणूनच आता रमा जी आहे ती रात्री ड्रेस वगैरे घालून बाहेरच वाट बघत बसलेली असते आणि त्याच वेळेला आता तिला सगळे प्रसंग आठवतात. म्हणजे पहिल्यांदा ती कशा पद्धतीनं वाढदिवस साजरा करायची आणि त्याचसोबत हे सगळ्या गोष्टी तिला डोळ्यासमोर येऊ लागतात. आणि त्यामुळेच आता सुद्धा तिचा जो काही गृहप्रवेश झाला होता गणपती बाप्पा घेताना, तो सगळा काही तिच्या डोळ्यासमोर येऊन उभा राहतो आणि त्यामुळेच आता ती त्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असते. तर इकडे आता पाहायला मिळतं, रमा विचार करते की नाही, अजूनही आलेले नाहीत, म्हणजे मला माझ्या प्रश्नांची उत्तरं भेटलेली आहेत. म्हणजे मी आता आरोहीला विसरून लवकरात लवकर साईचा विचार करायला हवा, असे विचार ती करतच असते. तेवढ्यातच ना अक्षय बाहेर आलेला असतो. अक्षय इकडे तिकडे पाहतो की रमा आहे की नाही. म्हणजेच त्याला असं वाटतं की रमा खरंच सोडून गेली की काय. आणि त्याच वेळेला आता रमा खरं तर तिथेच कोपऱ्यात उभी असते. अक्षय तिथे येतो आणि अक्षय आणि रमा दोघंही जण जे काही देवबाप्पाच्या समोर दिवा लावलेला असतो त्याचं तेल संपलेलं असतं, तर रमा त्यामध्ये तेल घालते आणि अक्षय तर दिवा जाण्यापासून वाचवतो. त्याच वेळेला आता रमा जी आहे ती विचार करते की अक्षय मला भेटण्यासाठी खरं तर रात्री आला, म्हणजे बाप्पानेच मला माझ्या प्रश्नांची उत्तरं दिली. तर अक्षय म्हणतो की मी खरं तर पाणी प्यायला म्हणून आलो होतो. तर रमा म्हणते कुठे आहे तुमच्या हातात पाण्याची बॉटल. तर तो शांतच बसतो, पण त्याच्या हातात एक उशी आणि ब्लँकेट असतं. खरं तर तो घेऊन तो रमासाठी आलेला असतो. तर रमा त्याच्याकडे पाहत असते आणि त्याच वेळेला अक्षयला इथे चटकासुद्धा लागतो. तर रमा सांगते की जर खोटं बोलत असाल ना तर देवबाप्पा लगेच शिक्षा देतोच, आणि तुम्ही माझ्यासाठी हे सगळं आणले तर ते कबूल करायला काय जाते, असं देखील आता रमा जी आहे ती अक्षयला बोलत असते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.